नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणामध्ये जर तुम्ही प्रश्न पाहिले तर बऱ्याच वेळेस तुम्ही रामसर साईट्सवरचे प्रश्न पाहिलेले असतील. विद्यार्थ्यांचा इथं बऱ्याच वेळेस गोंधळ होतो. म्हणजे एकंदर हे रामसर हे नाव कुठून आलं आणि नेमकं कोणत्या स्थळांना या रामसर साईट्सचा दर्जा भेटत असतो. आजच्या आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला ही संपूर्ण संकल्पना अगदी व्यवस्थित पद्धतीनं पाहायची. भारतामध्ये महत्त्वाचे रामसर स्थळं पाहायचेत आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जे काही मोजके रामसर स्थळं आहेत तर त्याबद्दल देखील पाहायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा या पद्धतीनं हे जे काही ठिकाण आहेत तर हे तुम्ही आजूबाजूला बऱ्याच वेळेस पाहत असाल. ह्याला आपण सोप्या भाषेमध्ये पाणथळ जमीन म्हणतो किंवा दलदलीचा भाग म्हणतो. इंग्लिशमध्ये म्हटलं तर वेटलँड म्हणतो. आणि या वेटलँडचं संरक्षण करण्यासाठी, या पाणथळ जमिनींचं संरक्षण करण्यासाठीच या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदर रामसर हे एका शहराचं नाव आहे जे इराणमध्ये कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि तिथं हा करार करण्यात आला, ज्या करारा अन्वये या काही ठिकाणांना म्हणजे पाणथळ जमिनींना अशा पद्धतीचा दर्जा दिला जातो. ठीक आहे, म्हणजे एकंदर एक बेसिक माहिती तुम्हाला मिळालेली असेल. आता आपण वेटलँड म्हणजे काय, म्हणजे दलदलीचा भाग म्हणजे काय हे देखील पाहूया. कारण साधारणतः दलदलीचा भाग ह्याची जर पुस्तकी व्याख्या जर पाहिली तर ती म्हणजे जमीन आणि पाणी म्हणजे एकंदर भूमी आणि जल परिसंस्था यांच्या सीमावर्ती भाग, जिथं जे काही जलस्तर आहे तर तो एकतर जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत आलेला आहे किंवा पाण्याचं प्रमाण हे जमिनीच्या वर देखील आहे. असा जो काही भाग असतो तर त्याला आपण साधारणतः वेटलँड या नावानं ओळखत असतो. बघा, भूमी आणि जलीय परिसंस्थांच्या सीमावर्ती भाग जिथे जलस्तर हा जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत आलेला असतो किंवा अगदी जमिनीच्या लगत असतो. कधी कधी हे पाणी जे काही आहे तर हे तुम्हाला जमिनीवर पाहायला भेटतं, पण ते जास्त खोल नसतं, म्हणजे उथळ असं पाणी तुम्हाला पाहायला भेटतं. साधारणतः हे जे काही वेटलँड्स आहेत तर ह्यांच्या इमेजेस या पद्धतीच्या आपण म्हणू शकतो. आता यासाठी म्हणजे अगदी जागतिक स्तरावर जर पाहिलं तर जागतिक पाणथळ दिवस म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डे देखील साजरा केला जातो आणि तो साजरा केला जातो दरवर्षी 2 फेब्रुवारीला. आता प्रश्न असा येतो की 2 फेब्रुवारीच का, तर याचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळानं कळेल. या 2 फेब्रुवारीचा आणि त्या रामसर कराराचा फार जवळचा संबंध आहे. आता 2025ला देखील हा दिवस साजरा करण्यात आला होता आणि या दिवसाची जी काही थीम आहे ना मित्रांनो, तर ती प्रोटेक्टिंग वेटलँड्स फॉर आवर कॉमन फ्युचर, म्हणजे आपल्या भविष्यासाठी आपल्याला या पाणथळ जमिनींचं संवर्धन करायचं आहे असं एकंदर या ठिकाणी आपण मराठीत म्हणू शकतो. आता याच्या पुढे जर पाहिलं तर रामसर साईट्स ज्या आहेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या अशा आर्द्रभूमी आहेत. आर्द्रभूमी म्हणजे वेटलँडचं अगदी मराठी रूपांतर भाषांतर. या आर्द्रभूमी अशा आहेत की ज्या जैवविविधतेसाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बघा, आपण जर पृथ्वीवर जर पाहिलं तर वेगवेगळ्या परिसंस्था आपण पाहतो. उदाहरणार्थ जंगल परिसंस्था असते किंवा जलीय परिसंस्था किंवा मग त्या ठिकाणी काटेरी वने असणारी परिसंस्था किंवा मैदानी जे काही आपण परिसंस्था पाहतो तर तिथं देखील तुम्हाला स्पेशल असे काही प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स दिसतात. आता इथं देखील ही जी काही परिसंस्था आहे म्हणजे कोणती, ही वेटलँड पाणथळ जमीन, इथं देखील तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण अशा वनस्पती आणि प्राणी दिसतात जे इतरत्र सहजासहजी कुठेही दिसत नाहीत. आणि मग पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या परिसंस्थेचं म्हणजे या आर्द्रभूमीचं, या दलदलीय परिसंस्थेचं संवर्धन करण्यासाठी हा रामसर करार करण्यात आलेला आहे. 1971 मध्ये हा करार करण्यात आला होता रामसर नावाच्या शहरामध्ये. रामसर नावाचं जे काही ठिकाण आहे तर ते या ठिकाणी आहे. इराणचा हा मॅप आहे आणि हा उत्तरेला जो काही आहे तर हा कॅस्पियन समुद्र. ठीक आहे, कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण सीमेवर इराणमध्ये हे ठिकाण आहे. कधी करण्यात आला होता बरं हा करार? 1971ला. आणि कधी स्वीकारला? त्याच वर्षी 2 फेब्रुवारीला. आणि म्हणून जागतिक पाणथळ दिवस जो काही आहे तर तो 2 फेब्रुवारी या दिवशी दरवर्षी साजरा करण्यात येतो. ठीक आहे, आता या करारानुसार ज्या काही पाणथळ जमिनींना अधिकृत असा दर्जा दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या आर्द्रभूमी किंवा पाणथळ जमिनी, तर त्यांना रामसर साईट्स या नावानं ओळखलं जातं. आज जर पाहिलं तर रामसर क्षेत्र जे काही आहेत किंवा रामसर यादी जी काही आहे तर ती जगातील सर्वात मोठी संरक्षित क्षेत्रांची यादी आहे किंवा नेटवर्क आहे. आता अशा पद्धतीचे काही दर्जा जे आहेत तर ते आपण इथं पाहूया. तुम्ही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट जर पाहिल्या तर जगामध्ये साधारणतः सध्या 2025 मध्ये जर पाहिलं तर साधारणतः 1400 ते 1500च्या आसपास
त्यांच्या जागतिक स्तरावर वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. आता इथं जर पाहिलं ना तर रामसर साईट्सची संख्या सध्या म्हणजे फेब्रुवारी 2025चा जर विचार केला तर ती 2300 पेक्षा देखील अधिक आहे. आणि याचं पूर्ण क्षेत्रफळ जर पाहिलं तर ते जवळपास 25 लाख स्क्वेअर किलोमीटरपेक्षा देखील जास्त आहे. म्हणजे भारताच्या क्षेत्रफळापेक्षा थोडंसं कमी क्षेत्रफळ असं आपण म्हणू शकतो. पूर्ण जगामध्ये रामसर साईट्सची संख्या सध्या 2300 पेक्षा देखील अधिक आहे. आणि यांच्यामध्ये असणारं जे क्षेत्रफळ आहे तर ते कित्येक देशांपेक्षा देखील अधिक आकाराचं आहे. जगातलं पहिलं रामसर ठिकाण जर कधी विचारलं तर ते लक्षात ठेवा 1974 मध्ये तो दर्जा दिलेला आहे ऑस्ट्रेलियामधल्या कोबर्ग द्वीपकल्प म्हणजे कोबर्ग पेनिन्सुलर एरिया जो आहे तर त्याला हा दर्जा दिलेला आहे. सगळ्यात मोठं कोणतं आहे तर काँगो नावाचा देश माहिती असेल ज्याला DRC म्हटलं जातं, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो. आफ्रिका खंडामधलं हा देश, विषुवृत्तीय प्रदेशामध्ये असणारा हा देश. तर या देशामध्ये जगातलं सर्वात मोठं रामसर ठिकाण आहे ज्याचं नाव आहे नीरी तुंबा मेदोंबे. ठीक आहे, लक्षात नाही राहिलं तरी देखील चालेल, फक्त DRC मध्ये हे ठिकाण आहे. त्यापाठोपाठ कॅनडामध्ये क्वीन मॉड गल्फ जे आहे तर याला देखील हा दर्जा दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात मोठं असं रामसर ठिकाण आहे. साधारणतः या प्रत्येक ठिकाणाचा आकार 60,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे एकंदर DRC मधलं हे जी काही रामसर साईट आहे तर ह्याचा आकार 60,000 स्क्वेअर किलोमीटरच्याही जास्त आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक रामसर साईट असणारा देश जर विचारला तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण ज्याला इंग्लंड म्हणतो त्या UK मध्ये जवळपास 175 रामसर साईट आहेत. त्याच्या पाठोपाठ मेक्सिको जो USA दक्षिणेकडचा देश आहे तर तिथं 142 रामसर साईट आहेत. इथं भारताचा क्रमांक किती आहे किंवा भारतामध्ये किती रामसर साईट्स आहेत तर सध्या फेब्रुवारी 2025चा जर विचार केला तर भारतामध्ये 89 रामसर साईट्स आहेत. साहजिकच यांच्यामध्ये भर पडत राहते, त्यामुळं वेळेनुसार तुम्ही याबद्दलचे अपडेट्स घेणं अपेक्षित आहे. म्हणजे अगदी फेब्रुवारीमध्येच 4 नवीन रामसर साईट्सला दर्जा मिळालेला आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये जी काही वाढ होणार आहे तर ती वेळेनुसार तुम्ही ती जी काही संख्या आहे तर ती लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतर मित्रांनो भारतामधल्या रामसर साईट्स. आता भारत हा करार झाल्यानंतर जवळजवळ 10 वर्षानंतर या करारामध्ये सामील झालेला आहे. म्हणजे भारताने या करारावर 1982 मध्ये 1 फेब्रुवारी 1982ला सही केलेली आहे. करार कधी झालेला आहे तर 2 फेब्रुवारी 1971. ठीक आहे, म्हणजे साधारणतः 10-11 वर्षानंतर भारतानं या करारावर सही केलेली आहे. भारत या नेटवर्कमध्ये सामील झालेला आहे. भारतामध्ये फेब्रुवारी 2025चा जर विचार केला तर एकूण रामसर साईट्सची संख्या 89 आहे. आणि याच्या अंतर्गत असणारं जे काही क्षेत्रफळ आहे तर ते जवळपास 13.32 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, म्हणजे प्रचंड असा आकार आपण म्हणू शकतो. आता भारतातल्या काही महत्त्वाच्या रामसर साईट्स ज्या काही आहेत तर या देखील पाहणं अपेक्षित आहे. इथं आपण सगळ्या म्हणजे काही 89 रामसर साईट्स बद्दल पाहणार नाहीत. यातल्या काही प्रसिद्ध अशा ज्या काही आहेत ज्यांना खरं तर बऱ्याच वेळेस तुम्ही एखादं मोठं सरोवर आहे उदाहरणार्थ चिल्का त्यालाही रामसर साईटचा दर्जा दिलेला आहे. सुंदरबन एक मोठा डेल्टा, जगातला सर्वात मोठा डेल्टा, तो देखील रामसर साईटचा दर्जा राखून आहे. त्यासोबत केवलदेव राष्ट्रीय उद्यान किंवा ह्या साईट जे काही पद्धतीनं महत्त्वाचे ठिकाण आहेत तर त्याबद्दल आपण पाहूया. ह्याच्यामध्ये केवलादेव नॅशनल पार्क बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. हे राजस्थानमध्ये आहे. एक पक्षी अभयारण्याचा ह्याला दर्जा आहे आणि राष्ट्रीय उद्यानाचा देखील दर्जा आहे आणि त्यासोबतच ह्याला रामसर साईटचा देखील दर्जा आहे. म्हणजे बघा एकच ठिकाण आहे पण त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याचं वर्णन करू शकतो. हे नॅशनल पार्क देखील आहे, ते एक पक्षी अभयारण्य देखील आहे आणि त्यासोबतच त्याला ह्या रामसर साईटचा देखील दर्जा आहे. त्याच्यानंतर लोकटक लेक ह्याच्याबद्दल देखील तुम्ही ऐकलं असेल. ह्याची इमेज देखील जर तुम्हाला पाहता आली कदाचित या PPT मध्ये मी घेतलेली आहे. तर लोकटक लेक हे ईशान्य भारतामधलं सगळ्यात मोठं असं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. जे कोणत्या राज्यामध्ये आहे बरं? मणिपूर राज्यामध्ये. ह्याला राष्ट्रीय उद्यानाचा देखील दर्जा आहे आणि हे राष्ट्रीय उद्यान साधं सुद्धा नाहीये तर एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे. आता तरंगत राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय? खरं तर ते एक लेक आहे आणि त्या लेकवर हजारो वर्षांमध्ये जे काही लाकडं किंवा जे काही पीठ प्रकारचं असतं तर त्याचं डिपॉझिशन होऊन तो भाग जो आहे तर त्या लेकवर तरंगतो, त्या पाण्यावर तरंगतो आणि त्यामुळं त्याला तरंगत राष्ट्रीय उद्यान म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्याला देखील काय म्हटलं जातं तर रामसर साईटचा दर्जा आहे. तिथं थामिन नावाचं एक हरिण सापडतं जे फक्त आणि फक्त तुम्हाला तिथंच सापडतं, त्यामुळे ती एंडेमिक स्पीसीज आहे. ठीक आहे,
भारतातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे लेकटक सरोवर आणि त्यासोबतच ईशान्य भारतामधलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर देखील. त्याच्यानंतर आपण बघूया सुंदरबन डेल्टा. याच्याबद्दल जर वर्णन करायचं झालं तर जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश ज्याचा विस्तार 2 देशांमध्ये आहे. याचा विस्तार बांगलादेशमध्ये देखील आहे आणि भारतामधल्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये देखील आहे. जे काही गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे, तर या नद्यांच्या जेव्हा ते बे ऑफ बेंगॉलला म्हणजेच बंगालच्या उपसागराला मिळतात तेव्हा त्यांच्या मुखाशी हा अतिप्रचंड डेल्टा तयार झालेला आहे. या डेल्टाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला हा जो काही दलदलीचा भाग आहे तर तिथं तुम्हाला मगरी भेटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं रॉयल बेंगॉल टायगर देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. ठीक आहे, इथं तुम्हाला सुंदरी नावाचे जंगलं दिसतात, सुंदरी नावाचे वृक्ष आढळतात आणि म्हणून इथल्या या जंगलाला सुंदरबन म्हटलं जातं. बन म्हणजे जंगल, सुंदरी नावाचे वृक्ष आढळतात आणि त्यांचं जंगल म्हणजे सुंदरबन, यावरून हे नाव मिळालेलं आहे. हे देखील भारतामधलं एक महत्त्वाचं असं रामसर ठिकाण आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे चिल्का लेक. मित्रांनो, चिल्का लेक जर पाहिलं तर ओरिसाच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. भारतामधलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर. ठीक आहे, तर असं हे चिल्का लेक जे काही आहे तर हे ओरिसामध्ये आहे आणि ह्याला देखील रामसर साईटचा दर्जा आहे. त्याच्या पाठोपाठ उलर लेक. मित्रांनो, उलर सरोवर आणि दाल सरोवर हे जम्मू काश्मीरमधले 2 महत्त्वाचे सरोवर आहेत. यापैकी उलर सरोवर जे आहे तर हे भारतामधलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं? चिल्का. सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं कोणतं आहे तर उलर. तर ह्याला देखील रामसर साईटचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर अष्टामुडी लेक. मित्रांनो, केरळमध्ये असणारं हे जे सरोवर आहे खरं तर हे बॅकवॉटर आहे. समुद्राचं पाणी जे काही आहे तर ते या ठिकाणी भूभागामध्ये जेव्हा शिरतं तर त्याच्यापासून तयार झालेलं हे एक दलदलीचा भाग आहे. हा महत्त्वाचा जलमार्ग देखील आहे आणि ह्याला रामसर साईटचा दर्जा देखील दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया भितरकनिका. भितरकनिका जे काही आहे तर ते ओरिसाच्या समुद्र किनाऱ्यावरचा हा दलदलीचा भाग आहे. खारफुटी जंगलं तुम्हाला इथं दिसतात. मगर संवर्धन केंद्र देखील इथं आहे आणि रामसर साईटचा दर्जा देखील याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया सांभर तलाव. ठीक आहे, राजस्थानमध्ये आहे आणि सांभर तलावाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर अतिप्रचंड असं हे भूवेष्टित, ठीक आहे, भूवेष्टित असा तलाव आहे जिथं मिठाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. ठीक आहे, इथं मिठागरे पाहायला भेटतात आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी देखील हा सांभर तलाव किंवा सांभर लेक प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी भारतातील रामसर साईट्स विषयी आपण पाहूया. संख्या आपण ऑलरेडी पाहिलेली आहे 89. सध्या हे जे काही शेवटचे 4 रामसर साईट्स डिक्लेअर केलेले आहेत तर ते भूपेंद्र यादव यांनी याबद्दल कन्फर्मेशन दिलेलं आहे. सध्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत. ठीक आहे, आता ह्या 89 रामसर साईट्सचं थोडंसं डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते देखील पाहू. म्हणजे साधारणतः ह्या रामसर साईट 23 राज्यांमध्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारलेले आहेत. म्हणजे असे काही राज्य आहेत किंवा असे काही केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांच्यामध्ये एकही अशी रामसर साईट नाहीये. ठीक आहे, भारतामधल्या किती राज्यांमध्ये रामसर साईट्स आहेत बरं? 1 किंवा एकापेक्षा जास्त 23. आणि किती केंद्रशासित प्रदेशामध्ये येतं तर 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त रामसर साईट या तमिळनाडूमध्ये आणि त्याच्या पाठोपाठ क्रमांक लागतो तो म्हणजे उत्तर प्रदेशचा. ठीक आहे, म्हणजे 20 रामसर स्थळे हे तमिळनाडूमध्ये आहेत आणि जे काही दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तर ते उत्तर प्रदेश, जिथं 10 रामसर स्थळे येतं. ठीक आहे, भारतातील रामसर ठिकाणे 23 राज्य आणि 2 युनियन टेरिटरीमध्ये पसरलेले आहेत. सगळ्यात मोठं रामसर ठिकाण कोणतं आहे तर सुंदरबन. सगळ्यात मोठा डेल्टा देखील सुंदरबनच आहे जे आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला भेटतं. त्यासोबतच सर्वात लहान रामसर साईट जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे रेणुका, जे आहे हिमाचल प्रदेशामध्ये. ठीक आहे, रेणुका वेटलँड ज्याचा आकार फक्त किती आहे बरं तर 20 हेक्टर आहे. 20 हेक्टर म्हणजे साधारणतः 50 एकरच्या आसपास, म्हणजे तुलनेनं खूप छोटं आहे. सुंदरबन या मानानं अवाढव्य म्हणावं लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पाहायचंय, भारतामध्ये जर पाहिलं तर अगदी फेब्रुवारीमध्ये शेवटच्या 4 रामसर साईट म्हणजे लेटेस्ट 4 रामसर साईट डिक्लेअर केलेल्या येतात आणि त्यामध्ये 2 तमिळनाडूमधल्या येतात. एक जी काही आहे तर सिक्कीममधली आहे आणि एक झारखंडमधली. या ठिकाणी झारखंडमधली जी काही आहे तर ती उधवा लेक. झारखंडमधली कोणती आहे बरं? उधवा लेक. त्याच्यानंतर इथं जी काही सिक्कीममध्ये आहे तर सिक्कीमचं जे काही नाव आहे तर ते खेचे पॉलरी वेटलँड. आता याच्यामध्ये कदाचित आपला उच्चार चुकत असेल. ठीक आहे, तर खेचे पॉलरी लेक जी काही आहे तर ह्याला विशिंग लेक ऑफ इंडिया देखील म्हटलं जातं. कुठं आहे बरं? सिक्कीम. चिमुकलं राज्य आहे, महत्त्वाचं राज्य आहे सीमावर्ती भागातलं. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये पूर्वी 18 होते पण आता मात्र ह्या शेवटच्या ॲडिशनमुळं 2
रामसर साईट तिथं ॲड झाल्यात आणि आता मात्र तमिळनाडूमध्ये 20 रामसर साईट्स आहेत. त्याच्यापैकी पहिले जे काही आहे तर ते सकारा कोटाई पक्षी अभयारण्य, सकारा कोटाई पक्षी अभयारण्य. दुसरं आहे थरथंगल पक्षी अभयारण्य. ठीक आहे, म्हणजे एकंदर आधी संख्या होती 85 आणि तिथून हे 4 वाढल्यामुळं आता संख्या झालेली आहे 89. ठीक आहे, शेवटचे जे 4 वाढले त्यापैकी 2 तमिळनाडूमधले, एक सिक्कीममध्ये आणि एक झारखंडमधलं वाढलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो 24 जानेवारी 2025चा जर विचार केला तर इथं एक मीटिंग झालेली आहे, 64वी त्या रामसर करारामध्ये जे काही देश आहेत तर त्यांच्या स्टँडिंग कमिटीची मीटिंग झालेली आहे. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी एक नवीन अशी संकल्पना आणलेली. नवीन संकल्पना कोणती बरं? वेटलँड ॲक्रेडिएटेड सिटीज. ठीक आहे, म्हणजे एकंदर काही शहरं ज्याच्या आजूबाजूला रामसर साईट आहेत किंवा असे शहरं रामसर ठिकाणांच्या संवर्धनासाठी विशेष असे प्रयत्न करतायत तर अशा सिटीला हा दर्जा दिला जातोय. आता 31 शहरांना जागतिक स्तरावर हा दर्जा दिलेला आहे आणि त्यापैकी भारतात 2 आहेत. एक आहे इंदोर जे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि दुसरं आहे उदयपूर जे आहे राजस्थानमध्ये. इंदोरच्या बाजूला अगदी जवळ एक रामसर स्थळ आहे ज्याला शिरपूर लेक म्हटलं जातं आणि त्यामुळं इंदोरला हा दर्जा दिलेला आहे. कोणता दर्जा बरं? ॲक्रेडिटेड वेटलँड सिटी. आणि दुसरं आहे उदयपूर आणि उदयपूर जे राजस्थानमध्ये आहे तर याच्या जवळपास 5 रामसर साईट्स आहेत. त्याच्यामध्ये पिचोला लेक आहे, फतेह सागर आहे, रंग सागर, स्वरूप सागर आणि दूध तलाई हे 5 जे वेटलँड आहेत तर ते तुम्हाला उदयपूरच्या परिसरामध्ये पाहायला भेटतात. मग तुम्हाला जर विचारलं या 2च शहरांना हा दर्जा का दिलेला आहे, कारण एक तर यांच्या जवळ रामसर साईट आहेत आणि दुसरं म्हणजे यांच्या संवर्धनामध्ये या शहरांचा रोल आहे. ओके, तर एकूण 31 शहरांना अशा पद्धतीचा दर्जा दिलेला आहे आणि त्यापैकी 2 भारतामधले आहेत. एक आहे इंदोर मध्य प्रदेशातलं आणि दुसरं आहे उदयपूर राजस्थानमधलं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पाहायचंय मॉन्ट्रिक्स नोंदी किंवा मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड विषयी. आता रामसर साईट ज्या आहेत तर या जगामध्ये सध्या 2300 पेक्षाही जास्त आहेत, पण यापैकी काही रामसर साईट ज्या आहेत तर त्यात खूपच जास्त संवेदनशील आहेत. तिथली जैवविविधता खूप जास्त आहे पण त्या जैवविविधतेला धोका देखील तेवढाच आहे आणि म्हणून ही एक वेगळी अशी लिस्ट तयार केलेली आहे. आणि त्या लिस्टमध्ये ज्या काही रामसर साईट आहेत तर त्यांना मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये आहेत असं आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एकंदर रामसर करारानुसार काही दलदल प्रदेश जे काही आहेत तर यांच्या कंडिशनवर सतत लक्ष ठेवलं जातं, म्हणजे एकंदर यांना प्रायोरिटी दिल्या जाते. या ठिकाणी एखाद्या रामसर ठिकाणी जर जलप्रदूषण असेल, जैवविविधतेला धोका निर्माण होत असेल किंवा इतर कोणतेही संकट जसं की खाणकाम वगैरे, तेव्हा त्या रामसर ठिकाणाला या मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये मॉन्ट्रिक्स यादीमध्ये टाकल्या जातं आणि या ठिकाणी विशेष लक्ष दिलं जातं त्यांच्या संवर्धनासाठी. आता इथं जर पाहिलं तर भारतामध्ये असे किती रामसर साईट आहेत तर आपल्या 89 रामसर साईटपैकी फक्त 2च रामसर साईट आहेत की ज्या मॉन्ट्रिक्स यादीमध्ये मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये आहेत. एक जे आहे तर ते लोकटक सरोवर. या ठिकाणी इमेज आहे बघा, हे तुम्हाला जे काही दिसायलंय ना तर ही गोलाकार, तर हे या सरोवराच्या वर तरंगणारे असे भाग आहेत. ठीक आहे, तर हे याच गोष्टीमुळं हे सरोवर युनिक आहे. याला तरंगत राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील दर्जा दिलेला आहे लोकटक सरोवर मणिपूरमध्ये. आणि दुसरं जे आहे तर ते केवलदेव नॅशनल पार्क. आपण अगदी पहिल्यांदा पाहिलं होतं भारतातले महत्त्वाचे जे रामसर साईट आहेत तर त्यामध्ये याचा देखील आपण उल्लेख केला होता. त्यासोबतच याला पक्षी अभयारण्याचा देखील दर्जा आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरच विचारलं तर मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये भारतातले किती रामसर ठिकाण आहेत तर 2 आहेत. एक म्हणजे लोकटक सरोवर आणि दुसरं म्हणजे केवलदेव नॅशनल पार्क. त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातले रामसर ठिकाणं तुलनेनं महाराष्ट्राचा क्रमांक बराच महाग आहे. म्हणजे अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत तर महाराष्ट्रात एकही रामसर ठिकाण नव्हतं, पण आता मात्र महाराष्ट्रामध्ये 3 रामसर ठिकाण आहेत. त्यामध्ये एक आहे ठाणे खाडी, दुसरं जे काही आहे नांदूर मधमेश्वर आणि तिसरं आहे लोणार लेक, लोणार सरोवर. आता यापैकी लोणार जे काही आहे तर ते ऐतिहासिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या अगदी पृथ्वीच्या इतिहासाचा जर विचार केला तर लोणार सरोवर एक खूप महत्त्वाचं असं सरोवर आहे. त्याच्यानंतर नांदूर मधमेश्वर जे आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हटलं जातं आणि इथं प्रवासी पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये येतात. विशेषतः जो काही उत्तरेचा म्हणजे रशियामध्ये उत्तरेचा जो काही भाग आहे सायबेरिया, तर तिथले सायबेरियन क्रेन्स तुम्हाला या नांदूर मधमेश्वरमध्ये प्रवासी पक्षी म्हणून पाहायला भेटतात. आणि तिसरं आहे ठाणे खाडी. आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या खाड्यांपैकी इश्चुरीपैकी ही ठाणे उल्हास नदीनं ही बनवलेली आहे. तर महाराष्ट्रातल्या रामसर ठिकाणांविषयी आपण पाहूया. पहिल्यांदा पाहूया लोणार सरोवर. अवकाशामधून घेतलेला हा लोणार सरोवराचा
हा सुंदर असा फोटो आहे. आणि हे सरोवर जे आहे तर ते युनिक सरोवर का बरं आहे? कारण सरोवर म्हटल्यानंतर नैसर्गिक असतात, मानवनिर्मित असतात आणि साधारणतः कोणत्या ना कोणत्या ठिकाणी पाणी अडल्यामुळं हे सरोवर तयार झालेले असतात. काही ठिकाणी हे सरोवर धरणं बांधल्यामुळे देखील आपण पाहतो. पण लोणार मात्र या सगळ्याला अपवाद आहे. उल्कापात झाल्यामुळं साधारणतः 55,000 वर्षापूर्वी अवकाशातून एक उल्का पडली आणि तिच्यामुळं एक मोठा असं विवर तयार झालं, एक मोठा असा खड्डा तयार झाला आणि तो खड्डा जो आहे तर त्याच्यामध्ये पाणी साचलं, ज्याला म्हटलं जातं लोणार सरोवर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातल्या विदर्भामधल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार या ठिकाणी आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं हे खारं सरोवर आहे. का बरं? कारण इथलं पाणी जे काही आहे किंवा इथलं मीठ जे काही आहे तर ते बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळं इथं त्या ठिकाणी खारटपणा जो आहे पाण्याचा तर तो प्रचंड आहे. हे सरोवर अंडाकृती आहे, इलिप्टिकल आहे आणि त्यासोबतच त्याचा व्यास जो आहे तर तो साधारणतः 1.2 किलोमीटर आहे. ठीक आहे, व्यास किती आहे बरं? 1.2 किलोमीटर. त्यासोबतच याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, ह्याचा ऐतिहासिकदृष्ट्या आणि मी तुम्हाला सांगितलं भौगोलिकदृष्ट्या याचं महत्त्व विचारात घेऊन भारत सरकारनं त्याला राष्ट्रीय भूवारसा स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. राष्ट्रीय भूवारसा स्मारक. आणि याच्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात, विशेषतः पृथ्वीची उत्क्रांती कशी झालेली आहे आणि त्यासोबतच पृथ्वीचा जो इतिहास आहे याविषयी देखील आपल्याला या लोणार सरोवराच्या माध्यमातून माहिती मिळते. आता हा जो काही दर्जा दिलेला आहे तर हा दर्जा कुणी दिलेला आहे? तर भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण म्हणजेच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही एक संस्था आहे जी भूवारसा स्थळांची ओळख करून देते आणि त्या स्थळांचं संरक्षण करण्यासाठी देखील मदत करते. म्हणजे एकंदर लोणार सरोवराला राष्ट्रीय भूवारसा स्मारक म्हणून दर्जा दिलेला आहे, जो दिलेला आहे GSI या संस्थेनं. त्यासोबतच हिचं संवर्धन करण्यासाठी, इथं संशोधन करण्यासाठी देखील ही संस्था काम करते. आता या सरोवराच्या बाबत काही इतर गोष्टी देखील आहेत. ही कधी घडलेली आहे घटना? साधारणतः 52,000 वर्षापूर्वी उल्कापिंड पडल्यामुळं ह्या सरोवराची निर्मिती झालेली आहे. या सरोवरामध्ये खारं पाणी आहे आणि त्यामुळंच इथं जे काही बॅक्टेरिया राहतात ना तर या बॅक्टेरियामध्ये स्पेशल अशा कॅपॅसिटी आहे. कारण एक लक्षात घ्या, साध्या गोड्या पाण्यामध्ये जर त्या ठिकाणी बॅक्टेरिया राहत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण खाऱ्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया राहायचे असतील तर त्यांच्यामध्ये स्पेशल असे मॉडिफिकेशन झालेले पाहिजे आणि ती जे बॅक्टेरिया येतं तर ते एनरोबिक कंडिशनमध्ये देखील राहू शकतात, म्हणजे जिथं ऑक्सिजनचं प्रमाण नगण्य आहे. याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया आणि फायटोप्लॅन्क्टॉन सारखे विशेष सूक्ष्मजीव देखील आपल्याला पाहायला भेटतात. अगदी काही वर्षापूर्वीच लोणार सरोवराचं पाणी जे आहे ना तर ते गुलाबी रंगाचं झालं होतं आणि तेव्हा बऱ्याच गोष्टी ज्या काही आहेत तर ते समोर आल्या होत्या. याच्याविषयी चर्चा देखील झाली होती की पाणी जे आहे लोणार सरोवराचं ते अचानक गुलाबी का बरं झालं? कारण या ठिकाणी हेलोऑर्किया नावाचे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांची संख्या वाढली होती आणि हे जे हेलोऑर्किया, ज्याला हेलोफिलिक ऑर्किया देखील म्हटलं जातं, तर हे एक गुलाबी रंगाचं पिगमेंट सिक्रेट करत होते आणि त्यामुळं पाण्याचा रंग जो आहे पूर्ण सरोवराच्या तर तो गुलाबी झाला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढची जी काही रामसर साईट आहे महाराष्ट्रामधली तर त्याबद्दल पाहूया, जिचं नाव आहे नांदूर मधमेश्वर. ही साईट एका बंधाऱ्यामुळं किंवा एका डॅममुळं तयार झालेली आहे. त्याच्या मागं जे रिझर्वायर आहे तर त्याला हा दर्जा मिळालेला आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नावानं देखील या ठिकाणाला ओळखलं जातं आणि हे ठिकाण जे आहे ना तर ते गोदावरी आणि कादवा या दोन नद्यांचं जे काही संगम आहे ना तर त्या संगमावर वसलेलं आहे. तर इथं विशेष जर पाहिलं तर तुम्हाला सायबेरियन क्रेन्स जे आहेत, सायबेरियन करकोचे, तर हे प्रवासी पक्षी पाहायला भेटतात. मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी निरीक्षक तिथं दरवर्षी जातात. ठीक आहे, तर इथं या ठिकाणी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन जो आहे तर तो दरवर्षी 10 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. नांदूर मधमेश्वर अभयारण्यानं या पद्धतीचं हे पोस्टर रिलीज केलं होतं. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी बरं? 10 ऑक्टोबर. त्याच्यानंतर पुढचं आणि शेवटचं महाराष्ट्रातलं जे काही रामसर ठिकाण आहे तर ते म्हणजे ठाणे खाडी, ज्याला या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्याचा देखील दर्जा दिलेला आहे. एक लक्षात घ्या, साधारणतः प्रत्येक वेळेस वेटलँड म्हणजे पाणथळ जमीन जी असते तर ती जमिनीवरच असते असं नाहीये, तर समुद्र किनाऱ्यावर देखील असू शकते. म्हणजे प्रत्येक वेळेस ती तलाव किंवा सरोवराच्या किंवा डॅमच्या रिझर्वायरच्याच काठाला असेल असं नाहीये, तर ती समुद्र किनाऱ्यावर देखील असू शकते. फक्त अट एवढी आहे की लो टाईडच्या वेळेस तिथं पाण्याची जी काही पातळी आहे तर ती 6 मीटरपेक्षा कमी असावी. तर यापैकीच हे ठाणे खाडीचा तुम्ही एक फोटो पाहू शकता. एक मोठी अशी खाडी आहे ज्या ठिकाणी उल्हास नदी समुद्राला भेटते.
ठीक आहे. कोणती नदी भेटते समुद्राला? उल्हास नदी समुद्राला भेटते. आणि खाडी म्हणजेच इश्चुरी जी काही आहे तर तिचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असेल, जेव्हा नदी समुद्राला भेटते तेव्हा तो जो काही त्यांचा कॉन्व्हर्जन्सचा भाग असतो तर त्या भागामध्ये जेव्हा समुद्राला भरती येत असते तेव्हा समुद्राचं पाणी नदीच्या मुखामध्ये शिरतं आणि जेव्हा समुद्राची ओहोटी असते तेव्हा नदीचं पाणी समुद्रामध्ये जातं. आणि त्यामुळं हा जो काही भाग असतो ना खाडीचा, तर या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा खारटपणा समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असतो आणि नदीच्या पाण्यापेक्षा जास्त असतो. आणि त्यामुळंच इथं एक स्पेशल अशी इकोसिस्टीम देखील तयार झालेली असते. या पाण्यामध्ये तुम्हाला असे काही वनस्पती किंवा प्राणी भेटतात की ज्या समुद्रामध्येही तुम्हाला पाहायला भेटत नाहीत आणि ह्याच्यामध्ये पाहायला भेटत नाहीत, नदीच्या पाण्यामध्ये. ठीक आहे. तर अशी युनिक अशी परिस्थिती या खाडीमध्ये पाहायला भेटते. साधारणतः ज्या पश्चिम वाहिनी नद्या येतात द्वीपकल्पावर तर त्यांनी खाड्या बनवलेल्या येतात. आता इथं ठाणे खाडीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर या ठाणे खाडीला किंवा फ्लेमिंगो अभयारण्याला हा रामसर दर्जा दिलेला आहे. ही भारतातील शहरी भागातील पहिली रामसर साईट आहेत. बाकी सगळ्या रामसर साईट जर पाहिल्या तर तुम्ही साधारणतः दुर्गम भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पाहाल. पण जसं मुंबईच्या जवळ असणारे बोरिवलीला एक राष्ट्रीय उद्यान आहे बघा, शहरी भागातलं भारतामधलं एकमेव राष्ट्रीय उद्यान म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली. तर तसंच मुंबईची जी काही ठाणे खाडी आहे तर ती शहरी भागातली एकमेव रामसर साईट आहे भारतामधली. ठाणे खाडी एकमेव म्हणण्यापेक्षा पहिली रामसर साईट आहे असं आपण म्हणू शकतो. ठाणे खाडीमुळं काय झालेलं आहे तर मुंबई शहर जे आहे तर ते कोकण प्रदेशापासून म्हणजे रायगड वगैरे भागापासून वेगळं पडलेलं आहे. आशियातील सगळ्यात मोठी खाडी आहे आणि हिच्या दोन्ही काठांवर तुम्हाला खारफुटी जंगलं पाहायला भेटतात. ठाणे खाडीच्या दोन्ही काठांवर खारफुटीची जंगलं पाहायला भेटतात. इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी पक्षी देखील येत असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं रामसर साईट्स विषयी आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. रामसर करार काय आहे किंवा रामसर साईटचा दर्जा कोण देत असतं, याच्या संवर्धनासाठी कोण विशेष प्रयत्न करतं, जगामध्ये रामसर साईट किती आहेत, भारतामध्ये किती आहेत आणि त्यात महाराष्ट्रामध्ये किती आहेत, अशी एकंदर प्रदीर्घ अशी चर्चा आपण या लेक्चरच्या माध्यमातून केलेली आहे. तुम्हाला एक लेक्चर कसं वाटलं हे अवश्य सांगा. आणि त्याच्यानंतर आपल्याला इतरही बऱ्याचशा गोष्टी पर्यावरणविषयक शिकायच्या आहेत. त्याच्यामध्ये युनेस्कोच्या जे काही नैसर्गिक वारसा स्थळ आहेत त्याबद्दल शिकायचं आहे, व्याघ्र प्रकल्पांविषयी शिकायचं आहे, त्यासोबतच एलिफंट प्रोजेक्ट एलिफंट जो आहे तर त्याच्याबद्दल शिकायचं, राष्ट्रीय उद्याने किंवा वन्यजीव अभयारण्य, त्यानंतर बायोस्फिअर रिझर्व, या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर एकंदर आजचं लेक्चर जे आहे तर ते पूर्णतः आपण फोकस केलं होतं रामसर साईट्सवर. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.